नमस्कार, मी अश्विनी आणि महाराष्ट्र न्यूज 7च्या मराठी बातमीपत्रात आपणा सर्वांचं स्वागत। आणि बातमीपत्राकडे वळण्यापूर्वी घेऊया बातम्यांचा ठराविक आढावा। लवकरच 4थी पर्यंत शाळा सुरू करतोय तर शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी दिली माहिती। तर डॉक्टर बी.आर. आंबेडकर फाउंडेशन नांदेड तर्फे दिला जाणारा कृष्णाई पुरस्कार सोहळा झाला संपन्न। भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केली विजय वडेट्टीवार यांच्या राजीनाम्याची मागणी। तर आजपासून कोल्हापुरातल्या 5वी ते 8वी पर्यंतच्या शाळा पुन्हा सुरू झाल्यात। तर सिल्लोड शहरासह तालुक्यातील 5वी ते 8वी पर्यंतच्या शाळा सुरू, तर राज्य सरकारने शाळा सुरू करण्याचे दिले आदेश। नंदुरबार जिल्ह्यातील आदिवासी विकास महामंडळाच्या वादग्रस्त नोकर भरतीतील कोणत्याच अधिकाऱ्याला सोडणार नाही, तर के.सी. पाळवी यांनी म्हटलंय। आणि उस्मानाबाद येथे निकृष्ट दर्जाचे काम आणि चुकीच्या पद्धतीने बंधारे बांधल्याने शेतकऱ्यांचे नुकसान। तर 5 वर्षीय चिमुकलीवर बलात्कार प्रकरणी बिलोली तालुका कडकडीत बंद पाडून तहसील कार्यालयावर काढलाय मोर्चा। तर तब्बल 9 महिन्यानंतर विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर शाळेचा आनंद आलाय दिसून। कल्याण ठाकुर्ली रेल्वे रुळावर अडकला जेसीपी, तर जेसीपी काढायला तब्बल अर्धा तास लागल्याने रेल्वे सेवा विस्कळीत। नमस्कार, मी अश्विनी आणि महाराष्ट्र न्यूज 7च्या मराठी बातमीपत्रात आपणा सर्वांचं स्वागत। आणि आता नजर टाकूया हेडलाईन्सकडे आणि आता वळूया ठराविक बातमीपत्राकडे। तर बातमीपत्राच्या सुरुवातीलाच बातमी आहे पुण्यातनं। आज महाराष्ट्रातल्या 8 ते 10वीच्या शाळा सुरू झाल्यात। यावर प्रतिक्रिया देत शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी आज मी विद्यार्थ्यांशी संवाद साधलाय, चांगला अनुभव आलाय, 76% विद्यार्थी शाळेत येतात असं मत व्यक्त केलंय। तर सोबतच टप्प्याटप्प्याने शाळा सुरू करतोय, लवकरच 4थी पर्यंत देखील शाळा सुरू होईल असं मत त्यांनी व्यक्त केलंय। पूर्णपणे यशस्वी केंद्र राज्य सरकारने जे निर्देश दिले होते त्याचं पालन करत आपण 12वी शाळा सुरू केल्या होत्या आणि जवळपास 76% विद्यार्थी शाळांमध्ये येत्या ते मागच्या हप्त्यामध्ये माहिती त्यानुसार। परंतु आजपासून आपण जे आहे ते 5वी ते 8वीच्या शाळा सुरू करत आहोत आणि जसं मी सांगितलं की टप्प्याटप्प्याने भविष्यामध्ये त्याचा विचार करू की 4थी पर्यंत कधी सुरू करायचं। आपण पूर्णपणे काळजी घेऊन पूर्वतयारी करतच आपण प्रत्येक गोष्टी सुरू करण्याचा प्रयत्न करतो। आणि आज पुण्यामध्ये 3 शाळांना आता भेट देऊन आलेली आहे। विद्यार्थ्यांशी संवाद साधला, काय नेमकं त्यांच्या विद्यार्थ्यांशी संवाद साधला आणि विद्यार्थ्यांचे दहावीचे विद्यार्थी होते, नववीचे विद्यार्थी होते। त्यांनी सांगितलं मोठ्या प्रमाणामध्ये आम्ही शाळेमध्ये येतो। जसं आपल्याला माहिती आहे की मुलांना बालविर विषय माध्यमिक शाळेमधल्या विद्यार्थ्यांचं म्हणत होतं की आम्हाला थोडं लांबून यावं लागतं, तर आपल्या जे आहे त्याच्या संदर्भामध्ये व्यवस्थापन आणि त्या संदर्भात निर्देश ऑलरेडी दिलेले आहेत की वाहतुकीची व्यवस्थापन करत असताना विद्यार्थ्यांना कशाप्रकारे मदत होईल त्याचं व्यवस्थापन बघावं। महानगरपालिकेच्या त्या ठिकाणी सर्व अधिकारी सुद्धा सुद्धा त्या ठिकाणी होते आणि आमचा सुद्धा प्रयत्न नाही येणाऱ्या काळामध्ये की जे मुलं लांबून येतात, कारण जसं आपण प्रयत्न करत होतो की आईवडिलांनी किंवा पॅरेंट्सनी मुलांना सोडावं, पण ते मुलं लांबून येतात अशा मुलांसाठी तो वाहतुकी संदर्भामध्ये आता भविष्यामध्ये परिवहन विभागाच्या माध्यमातून किंवा इतर जे प्रोसेस आहेत त्याच्या माध्यमातून मुलांचं व्यवस्थापन कसं करतात त्या संदर्भात आम्ही बघू। आनंद या गोष्टीचं मला सगळ्या समाधान या गोष्टीचं वाटतं की मुलं येतात, मुलं शाळेमध्ये शिकत होते आणि त्या ठिकाणी गणित विज्ञान आणि इंग्लिश ह्या विषयाची त्या ठिकाणी मुलं शिकत होती आणि सर्व दहावीचे विद्यार्थी होते। ऑनलाईन आणि ऑफलाईनच्या माध्यमातून विद्यार्थ्यांचं शिक्षण पोचते आणि जे आम्ही सांगितलेलं SOPचं त्याचं पालन होतं। गेली 19 वर्षे डॉक्टर बी.आर. आंबेडकर फाउंडेशन तर्फे दिला जाणारा कृष्णाई पुरस्कार सोहळा आज कुसुम सभागृह येथे सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोकरावजी चव्हाण साहेब यांच्या शुभ हस्ते विविध क्षेत्रातील मान्यवरांना पुरस्काराचे वितरण करण्यात आले। त्यांचा स्वभाव, त्यांचं लेखन आणि त्यांच्या लेखणीतून प्रसवणारे समाज प्रश्न या सर्वांचं कौतुक या ठिकाणी होत। सचिनला फोन करावा आणि सांगावं की आम्हाला फोटो पाहिजे, लगेच त्यांचा फोटो आपल्याला प्राप्त होतो। अत्यंत मनमिळावू, अत्यंत चांगल्या वृत्तीचा, अत्यंत सज्जन असलेला असा माणूस या व्यक्तीचा गौरव करताना डॉक्टर बी.आर. आंबेडकर फाउंडेशनला अत्यंत आनंद झालेला आहे। सचिन डोंगळीकर यांना जिल्हास्तरीय कृष्णाई पुरस्कार ₹5,000 रोख सन्मान चिन्ह आणि मानपत्र असं या पुरस्काराचं स्वरूप आहे।
बापूरावदादा गजमारे यांनी आयोजित केलेला आहे. वसंत पय्यापुजीजी आणि समग्र मान्यवर या सोहळ्यासाठी सगळ्याच बाबी अतिशय उल्लेखनीय आहेत. आदरणीय खासदार हेमंतभाऊ पाटील यांच्या त्या सहचारिणी आहेत आणि या सत्कार सोहळ्यात म्हणजे जर कार्यक्रमाला आपली माय नसेल तर तो कार्यक्रम काय कामाचा. या अर्थानं आदरणीय अशोकराव चव्हाण मागील 19 वर्षापासून पत्रकारिता क्षेत्रातील उत्कृष्ट कार्य करणाऱ्या पत्रकारांना माझी आई कृष्णाई नागोराव गजभारे हिच्या स्मृत्यार्थ आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीच्या निमित्ताने पत्रकारांना पुरस्कार देऊन गौरव करण्यात येतो. पुरस्काराचं हे 19वे वर्ष आहे आणि सातत्याने या पुरस्काराची व्याप्ती वाढतच आहे. मागच्या वर्षी आम्ही राज्यस्तरीय पुरस्कार घोषित केला आणि आज दुसरा राज्यस्तरीय पुरस्कार जी24 तासला रोख असे पत्रकार संपादक म्हणून कार्यरत होते ते असलेले आपले आशिष जाधव यांना पुरस्कार दिला. आणि सामाजिक राजकीय सहकार शैक्षणिक असं उत्कृष्ट कार्य करणाऱ्या आणि महाराष्ट्रामध्ये सामाजिक प्रबोधनाचं एक विचार घेऊन व्याख्याता म्हणून संबंध महाराष्ट्रभर फिरणाऱ्या आमच्या भगिनी राजश्री ताई हेमंत पाटील यांना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर समता गौरव पुरस्कार या ठिकाणी आज देण्यात आला. या पुरस्कारामागची पार्श्वभूमी एवढीच आहे की आंबेडकरी चळवळीला पत्रकारांनी नेहमीच सातत्याने त्याच्या न्याय हक्कासाठी या आंबेडकरी समाजाच्या न्याय हक्काच्या ज्या काही मागण्या असतील त्याला उचलून धरून न्याय मिळवून देण्याचा प्रयत्न केला आहे. आणि म्हणून B.R. आंबेडकर फाउंडेशनने हे नेमकं हेच हेरून पत्रकारांचाही आपण गौरव केला पाहिजे या उदात्त हेतूने हा पुरस्कार या ठिकाणी सुरू केलेला आहे. हा पुरस्कार संबंध महाराष्ट्रामध्ये अत्यंत लोकप्रिय झालेला आहे आणि या पुरस्काराच्या नंतर अनेक संस्था पुढे आल्या आणि तेही गौरव करायला लागल्या. हा कृष्णाई पत्रकारिता पुरस्काराचा मी समजतो मोठा गौरव आहे आणि असा कार्यक्रम सातत्याने मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी महत्त्वपूर्ण ठरलेला मागासवर्ग आयोग घटनात्मक नाही असं म्हणणाऱ्या विजय वडेट्टीवार यांची राजीनामा देण्याची मागणी भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केली आहे. वडेट्टीवार हे मराठा समाजाला उचकवण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोप त्यांनी केलाय. त्यांनी कोल्हापुरात मराठा समाजाच्या आंदोलनाला भेट देऊन पाठिंबा दिलाय. तर विजय वडेट्टीवार यांना काळे फासणाऱ्यांना मराठा समाज मराठा भूषण पुरस्कार देऊन गौरव करेल असे आवाहन आंदोलक सचिन तोडकर यांनी केलंय. दरम्यान यावेळी वडेट्टीवार यांचं पुतळा दहन करण्याचा प्रयत्न आंदोलकांनी केलाय. तर यावेळी पोलीस आणि आंदोलकांच्यात मोठी झटापट उडाली आहे. सरकार मराठा समाजाच्या आरक्षणाबद्दल तर गंभीर नाहीच आहे, सिरियस नाहीच आहे. पण जे त्यांच्या हातामध्ये आहे वेगवेगळ्या प्रकारच्या सवलती देणं त्या विषयामध्ये ते पूर्णपणे निष्काळजीपणा दाखवत आहे. मग अण्णासाहेब पाटील महामंडळाच्या वतीने 10 लाखाचं कर्ज विनाव्याज देणं असेल, सारथीच्या माध्यमातून MPSC UPSC साठी स्कॉलरशिप देणं असेल, सारथीच्या माध्यमातून विदेशात शिकायला जाण्याची फेलोशिप असेल, 10% जागा वाढवणं असेल, हे तर तुमच्या हातात आहे. पण ते करण्यामधला सुद्धा कुठलंही गांभीर्य तुमच्या प्रत्यक्ष कृतीमध्ये दिसत नाही. आणि त्यामुळे भारतीय जनता पार्टी या तुमच्या सगळ्या बेदरकारपणाचा निषेध करते. मराठा समाजाने सुद्धा लोकशाही मार्गाने आंदोलन केलं पाहिजे. OBCच्या आरक्षणाला धक्का न लागता वेगळा SCBC नावाचा तो प्रवर्ग निर्माण केला. त्या 12% 13% SCBC वर्गातून आरक्षण मिळालं पाहिजे याचा आग्रह धरला पाहिजे. हे अनावश्यक समाजामध्ये फूट निर्माण करतायत, भांडण निर्माण करतायत. कायद्यामध्ये कुठेही OBC मध्ये SCBC किंवा OBC मध्ये मराठा याचा शिरकाव करणं हे नाही आहे. पण एक भूत निर्माण करतायत भीतीचं. सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे काल एका मंत्र्याने असं म्हटलं की मागास आयोगच झूट आहे, त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे. मागास आयोग हा घटनेच्या चौकटीतला आहे. मागास आयोगाने केलेला रिपोर्ट विधानसभेने स्वीकारला, विधान परिषद स्वीकारला, त्याच्या आधारे कायदा झाला, मराठा समाजाला आरक्षण मिळालं. हायकोर्टात चॅलेंज झाल्यानंतर हायकोर्टाने मागास आयोगाचा अहवाल स्वीकारला, सुप्रीम कोर्टाने फेटाळला नाही. अशा वेळेला मागास आयोगाचा अहवाल झूट आहे.
मग या मंत्र्याला घटनेच्या चौकटीत राहून काम करायचं आहे का बंडखोरी करायची आहे? त्यांनी पहिला राजीनामा द्यावा. घटनेच्या चौकटीत बसून तुम्ही शपथ घेतलेली आहे आणि त्यामुळे मराठा समाजाला प्रहोक करण्याचा, पेटवण्याचा, उचकवण्याचा प्रयत्न चालला आणि आम्ही याचा निषेध करतो. आणि आता वळूया पुढल्या बातमीकडे. कोल्हापुरातून बातमी आहे तर कोरोनाच्या संकटामुळे गेल्या तब्बल 10 महिन्यांपासून बंद असलेल्या शाळा बुधवारी विद्यार्थ्यांच्या हसण्या आणि बाळगल्याने फुलल्या, तर कोरोनाचे संकट अजून संपलेले नसल्याने योग्य ती खबरदारी घेत शाळा सुरू करण्यात आल्या आहेत. आज आमच्याकडे सर्वप्रथम सकाळी 11 ते 1 या वेळेमध्ये आम्ही 5वी आणि 6वी या 2 इयत्तांना बोलवलेलं आहे आणि 2 ते 4 या वेळेमध्ये आम्ही 7वी आणि 8वीला बोलवलेलं आहे. याचं कारण म्हणजे या ठिकाणी आज आम्ही सर्व मुलांना एकत्र बोलवलेलं आहे. यामध्ये आमच्या पटसंख्या जास्त असल्यामुळे आम्ही प्रत्येक वर्गाच्या शासनाच्या नियमाप्रमाणे 2-2 तुकड्या केलेल्या. त्यामुळे आज आम्ही एकत्र बोलवून सर्वप्रथम सगळ्या आज वर्गातल्या मुलांना त्यांच्या तुकड्या देणार आहोत आणि त्याप्रमाणे अल्टरनेट डेला आम्ही या तुकड्या बोलवणार आहोत. सोमवार, बुधवार, शुक्रवार, मंगळवार, गुरुवार, शनिवार याप्रमाणे अल्टरनेट आमच्या तुकड्या राहतील आणि त्याप्रमाणे आम्ही मुलांचा जास्तीत जास्त अभ्यास पूर्ण करण्याचा प्रयत्न करणार आहोत. हो ना, खूप मुलं आमच्यापेक्षा मुलं खूप एक्सायटेड आहे. कसं झालंय आता या लॉकडाऊनमध्ये इतका ती बोर झाली घरात बसून. अभ्यास हा महत्त्वाचा आणि शिक्षक मैत्रिणींना भेटण्यात उत्सुकता एवढी की कधी शाळा चालू होणार आणि आम्ही कधी शाळेला जाणार हे रोजच्या सरांना विचारणार की सर कधी शाळा चालू होणार, हे खूप महत्त्वाचं होतं त्यांचं. हा म्हणजे आम्ही म्हणतो की हा तुम्ही जावा शाळा, त्याच्यापेक्षा मुलांची उत्सुकता होती की आम्ही जातो शाळा. हे मुलांच्याकडे भरपूर प्रमाणात आलं. हे सकाळी म्हणता आम्हीच पहिला आहे इथं ज्यावेळी आलो ना, सुरुवात आमच्या 2 मुलींची. कधी जायचं एवढी गडबड. 2 दिवस आधीच 8 दिवस आणून शाळेची नवीन युनिफॉर्म आमची बदलली नाही आणि 8 दिवस आधी त्याची तयारी आणि जास्तीत जास्त कधी सकाळी लवकर उठून आम्ही कधी शाळा जाणार पटपट आवर आणि चल एवढं म्हणजे आम्हाला वेळ होणार. पहिल्या दिवशी आमचा वेळ घालू नकोस हे पहिले आम्हाला इंस्ट्रक्शन द्यायला त्या की चला लवकर. पहिल्या ह्या 2 मुली पहिल्या प्रथम शाळेत हजर. सविता पाटील. कोविड-19च्या पार्श्वभूमीवर राज्यातील शाळा मार्च महिन्यांपासून शासनाने बंद केल्या होत्या. आता राज्यातील कोरोनाची परिस्थिती आता चांगल्या प्रकारे सुधारत असल्यामुळे राज्य सरकारने 5 ते 8व्या वर्गाच्या शाळा सुरू करण्याचे आदेश दिले आहेत. आजपासून 5वी ते 8वीचे वर्ग सुरू झालेले आहे आणि शासनानं ज्या वेळोवेळी सूचना केलेल्या आहेत त्या सूचनेचं आम्ही तंतोतंत पालन केलेलं आहे. व सॅनिटायझिंग, त्यांचं स्वच्छता, टापटीप पिण्याची पाण्याची व्यवस्था आम्ही केलेली आहे आणि एका बाकड्यावर एकच विद्यार्थी बसवलेला आहे आणि तेही झिकझॅक पद्धतीने बसवलेलं आहे. त्यांच्याकडून आम्ही पालकांना भरून घ्यायचे संमतीपत्र जे आहे ते सुद्धा आम्ही भरून घेतलेले आहे. त्याचप्रमाणे त्यांच्या प्रत्येकाला आम्ही मास्क बंधन केलेलं आहे आणि अशा पद्धतीने सॅनिटायझिंगसुद्धा निर्जंतुकीकरणसुद्धा आम्ही करून घेतलेलं आहे आणि विद्यार्थी संख्या त्याप्रमाणे भरपूर आज आलेली आहे. शाळेमध्ये उत्साहाचं वातावरण आहे आणि या कोरोना जे कोविड-19 जे आहे तर त्याच्यासाठी ज्या काही बंदोबस्त आहे तर तो आम्ही पूर्णपणे केलेला आहे. शिक्षकांची सुद्धा आम्ही टेस्ट केलेली आहे आणि ते प्रमाणपत्र किंवा वेळोवेळी शासनाचे आदेश याचं आम्ही पालन केलेलं आहे. प्रत्येक विद्यार्थ्यांना किंवा प्रत्येक वर्गाला आम्ही स्वतंत्र बैठक व्यवस्था केलेली आहे. आदिवासी विकास महामंडळाची 300 कोटींची वादग्रस्त नोकर भरती रद्द केल्यानंतर या बाबतीतील घोटाळे बहादर अधिकाऱ्यांवर आदिवासी विकास विभागाने कारवाई सुरू केल्यानंतर संशयितांना वाचवण्यासाठी मंत्रालयातनं अभय मिळत असल्याचं स्पष्ट झालंय. जसं आता प्रत्येक महामंडळ आहे, आदिवासी विकास महामंडळ जे आहे नाशिकला असतं, त्याचं हेड ऑफिस MD असतात तिथे आणि मग ही 2016मध्ये आता जे MD असते त्यावेळेला नव्हतंच मला दिसतंय स्पष्टपणे. पण ती जी भरती झाली त्यावेळेला उदाहरणार्थ ते सांगितलं याला
की नंदुरबारची एखादी गल्ली असेल, त्या गल्लीमधनं एकाच गल्लीमधनं 24 लोकांना नोकरी लागणार. प्रश्नपत्रिका सारखी म्हणजे उत्तरच सगळे अगदी टाईप केल्यासारखी सगळे उत्तर आहेत. प्रश्नपत्रिकेमध्ये खाडाखोड किंवा जे हे असं कार्बन असतात ते कार्बन खाली ठेवलेले आहेत हे सगळे पुरावे. ढवले नावाची एक कमिटी होती, तत्कालीन याचे विभागीय आयुक्त ढवले त्यांची कमिटी नेमली गेली, त्यांनी इन्क्वायरी केली. त्या इन्क्वायरीमध्ये हे सगळं सापडलेलं आहे. त्याचा रिपोर्ट मंत्रालयात पडून होता. तो रिपोर्ट मी घेतला. त्या रिपोर्टनुसार ही सगळी कारवाई झाली. त्या रिपोर्ट अगदी असं स्पष्ट आहे की ह्या सगळ्या लोकांनी भ्रष्टाचार केलेला आहे. या लोकांनी सगळ्यांनी खोटे सगळं प्रश्नपत्रिका चुकीची किंवा खाडाखोड केलेली, म्हणजे भरती करत असताना सगळे जे प्रक्रियावर अहवाल वगैरे केलेलं नाही. ज्या कंपनीला ज्या इन्स्टिट्यूट आपल्या याला एजन्सीला दिलं होतं त्या एजन्सीने चूक केली, मग त्यांच्यावर सुद्धा कारवाई करायची का असं सगळे विषय आहेत. परंतु 390 कर्मचाऱ्यांना मी माझ्या स्तरावरनं त्यांच्यावर कारवाई केली. आणि आज काही त्यातले कर्मचारी हायकोर्टात सुप्रीम कोर्टाच्या जाण्याचे मार्गावर. आपल्यासारख्या पत्रकारांनी मला विचारलं की तुम्ही त्यावेळेला का नाही म्हणजे नवीन भरती प्रक्रिया का नाही टाकून घेतली. लोकशाही आहे शेवटी, कुठे कायद्याचं राज्य आहे, कायद्याप्रमाणे त्यांना अपील करणं बाकीचं करणं. आणि कदाचित त्यात काही जेन्युन असतील ते परत येतील कोर्टाच्या माध्यमातून. परंतु जे खरोखर दोषी आहे त्यांना मात्र फौजदारी केसेस होणार, कारवाई होणार हे स्पष्ट आहे. केंद्रीय भूजल मंडळाने वापसगोच्या माध्यमातून उस्मानाबादमध्ये जिल्हा प्रशासनाला कसलीही कल्पना न देता जवळपास 44 कोटी रुपयाचे सिमेंट बंधारे, विहिरी तसेच बोअरची कामे केली असून निश्चित केलेल्या स्थळाविषयी प्रश्न उपस्थित होत आहेत. यामुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून हा निधी नेमका कोणाच्या घशात गेला असा प्रश्न विचारला जातोय. जीएसडीचे 2 विषय, एक तर CSR अंतर्गत पाऊल केलेला आहे. तर रिचार्ज शाफ्ट जे कॉन्सेप्ट आहे ते असं कुठल्याही जागी घेता येत नाही आणि त्याचे जे लोकेशन आहे हो सर, तर त्याच्यामध्ये जीएसडीचे जे आत्ताचे इथे जिल्हा अधिकारी याच्यातले अधिकारी आहेत त्यांच्या विरुद्ध डिपार्टमेंटल इन्क्वायरी चालू आहे सर सध्या. CSR आणि ही कामं दोन्हीच्या भूजलच्या केंद्र सरकारची जी स्कीम होती ते 9 ते 10 बंधारे आमच्या गावात झालेला आहे, सर्वे झालेला आहे त्याचा पहिल्या टार्गेटला. त्यावेळेस केंद्राची लोक येऊन गेले, मी सर्वेला स्वतः होतो आणि काम चालू ह्या लोकांनी काम चालू केलं गावामध्ये. पूर्ण काम कोरोनाच्या कोविडच्या ह्याच्यात काम करून घेतलं ह्या लोकांनी, गुत्तेदारांनी. आणि काम एकदम अत्यंत निकृष्ट दर्जाचं काम झालेलं आहे. आज ज्या पवार शेतकरी म्हणून आहेत आमचे बांधव, त्यांच्या शेतामध्ये पाण्याचा प्रवाह एकीकडं आणि बंधारा एकीकडं आहे. त्या शेतकऱ्याचं कमीत कमी 2.5 ते आपलं अर्धा एकर ते पाऊण एकरचं रान वाहून गेलेलं आहे. त्याचं सोयाबीन पीक असताना सुद्धा त्यातनं पाणी निघून गेलं, जमीन वाहून गेलेली आहे. आणि बाकीच्या बंधाऱ्याची अशी आहे की कुठं गळती आहे, कुठं पाठीमागचं खोलीकरण काम केलेलं नाही आहे. ह्या गुत्तेदाराकडून ह्या लोकांनी कामं करून घेतलेली आहेत आणि कुठलाही अधिकारी ह्या गावामध्ये आलेला नाही. त्यांनी फक्त तिथल्या तिथं गुत्तेदार ॲडजस्ट करून कामं केलेली आहेत. तरी ह्या विषयावर मी टोंडे यांच्याशी फोनवर मी बोललो, त्यांचे जे कोण इथले अधिकारी आहेत त्यांच्याशी. तर ह्यांनी काय आमच्याशी संपर्क साधला नाही, गावाशी शेतकऱ्याशी संपर्क साधला नाही, कुठल्या लेखी स्वरूपाचं म्हणजे ह्यांनी काहीच केलेलं नाही काम व ह्यांच्या सहमती घेतलेलं नाही. दुसरी गोष्ट अशी की मी जर कुठं गरज पडली तर मी ह्याचं लेखी स्वरूपात सुद्धा मी मागणी करायला शासनाला.
आणि आता वळूया पुढल्या बातमीकडे. नांदेड जिल्ह्यातील भोकर तालुक्यातील मौजे दिवशी येथील 5 वर्षीय चिमुकलीवर नराधमाने अनैसर्गिक कृत्यासह बलात्कार करून अतिशय निर्दयीपणे तिची निगरून हत्या केली आहे. या घटनेचा मन्नेर वारलू समाजासह विविध संघटनेच्या वतीने तीव्र निषेध व्यक्त करीत बिलोली तालुका कडकडीत बंद पाडून तहसील कार्यालयावर मोर्चा काढण्यात आलाय. आंदोलनात विविध पक्षाचे पदाधिकारी उपस्थित होते. सदर नराधमास आंध्र प्रदेशच्या दिशा कायद्याप्रमाणे महाराष्ट्रात तयार केलेल्या शक्ती कायद्याप्रमाणे आरोपीला 21 दिवसाच्या आत फाशीची शिक्षा देण्यात यावी अशा मागणीचे निवेदन तहसीलदार बिलोली यांना देण्यात आलंय. या गावामध्ये ज्या 5 वर्षाच्या मुलीवर जे हत्या करण्यात आली बलात्कार करून, ही मानवजातीला काळिमा फासणारी आहे. समाजामध्ये राज्यामध्ये अशा अनेक घटना होत आहेत. कायद्याच्या तरतुदीनुसार त्याला सजा झालीच पाहिजे आणि त्याचबरोबर समाजामध्ये आपण जागरूकता अत्यंत गरजेचं आहे. आपल्या लेकरांना जपणं अत्यंत काळाच्या मानानं गरजेचं आहे. म्हणून त्या सदर व्यक्तीला तात्काळ फास्टॅगनुसार त्याला सजा, शिक्षा, फाशीची शिक्षा झाली पाहिजे. शासनाला अशी विनंती करू इच्छितो, भोकर येथील दिवशी येथील झालेल्या 5 वर्षीय चिमुकलीवर जो अन्याय अत्याचार करून त्याचा खून करण्यात आला, त्या प्रथम मी बिलोली तालुका शिवसेनेच्या वतीने जाहीर निषेध करतो आणि माननीय महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे साहेबांना विनंती करतो की आपण प्रथम जो सत्तेवर आल्याच्या नंतर जो महाराष्ट्रात शक्ती कायदा आणला, त्या शक्ती कायद्याचा उपयोग या भोकर येथील दिवशी येथील या नराधमांना फाशी देऊन त्यांचा त्या ठिकाणी प्रथम आपल्या कायद्याचा अंमलबजावणी व्हावी ही मी तालुका शिवसेनेच्या वतीने विनंती करतो. आणि आता बातमी आहे जालन्यातनं. जालन्यातील घनसावंगी तालुक्यातील पारळगाव परिसरातील 27 जानेवारीपासून 5वी ते 8वीची शाळा सुरू झाली आहे. लाल बहादूर शास्त्री विद्यालयामध्ये विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर आनंद दिसून आलाय. कोरोनामुळे 9 महिन्यांपासून शाळा बंद होती. विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान झाले होते. शिक्षणापासून विद्यार्थी वंचित राहिले होते. तर शासनाने वेळोवेळी विद्यार्थ्यांना शैक्षणिक प्रवाहात आणण्यासाठी ऑनलाईन शिक्षणाची व्यवस्था सुद्धा केली होती. विद्यालयांना देखील तात्पर्य दाखवून विद्यार्थ्यांना ऑनलाईनच्या माध्यमातून शैक्षणिक प्रवाहात आणण्याचा आटोकाट प्रयत्न केला होता. तर शासनाने शाळा सुरू करण्याचा आता महत्त्वपूर्ण निर्णय घेतलाय. तर विद्यार्थी आणि पालकांनी तसेच शिक्षकांनी या निर्णयाचे जोरदार शाळेच्या पहिल्याच दिवशी स्वागत केलंय. 10 महिन्यापासून शाळा बंद होत्या आणि मला शाळेत आल्यावर इतका आनंद झाला. मलाच नाही तर आमच्या शाळेतल्या सर्व विद्यार्थ्यांना इतका आनंद झाला, माझ्या मैत्रिणींना, त्यांना की असं वाटतं की आज पहिल्यांदा शाळेत आलो हो. आम्हाला सरांनी खूप सांगितली माहिती कोरोनाबद्दल आणि सरांनी आमच्या हँड सॅनिटायझरनं हात सुद्धा धुतले आणि सरांनी सांगितलं की एकोणीच्या याला कोणीच हात नाही लावायचे आणि हात लावल्यानंतर तो रोग आपल्याला पण येऊ शकतो अशी सरांनी माहिती सांगितली. आणि सर म्हणले एका टेबलावर फक्त 2च विद्यार्थ्यांनी हे बसायचं आहे आणि इतका आनंद होतोय की आज आम्ही शाळेत आलो आणि आज आमची शाळा सुरू झाली. इतका आनंद होतोय. सर्वांचे खूप खूप आभार आहे की कारण आम्हाला आज शाळेत आज 5वी ते 8वीचे वर्ग आजपासून सुरू होत आहे. यापूर्वी 23 तारखेपासून 9वी व 10वीचे वर्ग आपल्या शाळेमध्ये आमचं सुरूच आहे. ज्या पद्धतीने 9वी आणि 10वीला फिजिकल डिस्टन्सिंग जे आहे त्यानुसार विद्यार्थी येतात, शाळेत बसतात. येथे आल्यानंतर विद्यार्थ्यांचे हात सॅनिटायझरने क्लीन केले जातात, टेम्परेचर मोजले जाते, ऑक्सिमीटरच्या सहाय्याने ऑक्सिजन लेव्हल चेक केले जाते. विद्यार्थी वर्गात बसताना देखील सुरक्षित अंतर विद्यार्थ्यांमध्ये कसं राहील याची दक्षता मुख्याध्यापक स्वतः काळजीपूर्वक घेतात. त्याचबरोबरीने सर्व शिक्षक देखील ती काळजी घेतात. विद्यार्थ्यांना येथे मध्यांतर नाही. शासनाने दिलेल्या नियमावलीनुसार विद्यार्थी एका जागेवर बसल्यानंतर त्याची जागा बदलणार नाही अशी देखील विद्यार्थ्यांना सूचना दिली. विद्यार्थी येत असताना घरूनच मास्क लावून येतात. विद्यार्थी सुरक्षित अंतरावर बसतात. मग शाळा सुरू होण्या अगोदर जेव्हा विद्यार्थी काही वेळेला आले तर ते इथे ग्राउंडवर बसल्यानंतर देखील 2 विद्यार्थ्यांमध्ये सुरक्षित अंतर ठेवावं अशा सूचनांप्रमाणे ते देखील बसतात.
जेव्हा त्यांचं ऑक्सिजन चेक केलं जाईल शेवटी तेव्हाच त्यांना वर्गात प्रवेश दिला जातो. ज्या विद्यार्थी आजारी आहेत त्यांना थेट घरीच थांबायला सांगितलेलं आहे. कोणतीही रजा जरी शाळेत नाही पाठवली तरीही चालेल अशा सूचना आम्ही त्यांना दिलेल्या आहेत. विद्यार्थ्यांना कोणत्याही प्रकारची अशी सक्ती केली नाही. दुपारी 12 वाजण्याच्या दरम्यान कल्याण ठाकुर्ली दरम्यान रुळा शेजारी झाडे झुडपे काढण्याचे काम सुरूच होते. तर या कामादरम्यान कल्याण ठाकुर्ली दरम्यान जेसीपी रेल्वे रुळावर अडकला आणि जेसीपी काढायला तब्बल अर्धा तास लागल्याने मध्य रेल्वे पुन्हा विस्कळीत झाली होती. तर अर्ध्या तासाने रेल्वे सेवा पूर्ववत सुरू झाल्याची माहिती रेल्वे प्रशासनाने दिली आहे. फोटो लिया क्या? आणि या बातमीपत्रात आता वेळ झाली आहे इथेच थांबण्याची. पुढील बातम्यांसाठी बघत रहा महाराष्ट्र न्यूज 7 आवाज महाराष्ट्राचा.